श्री गणेशाय नमः। विघ्न हरण कारक। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आजवर अनेकांनी कुठे ना कुठे पाहिलंय। भारतीय सणांचं हे तर वैशिष्ट्य आहे। यंदाच्या गणेशोत्सवात सांगलीने बाजी मारली आहे धार्मिक एकोप्यात, सणांमधल्या एकोप्यात आणि सामाजिक एकोप्यात। राज्यातल्या प्रत्येकाने पाहावं असं नेमकं सांगलीकरांनी केलंय तरी काय, तुम्हीच पहा। जवळपास 15,000 लोकवस्तीचं सांगलीतलं एक गाव। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका मंडळाने मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे। मशिदीमध्ये गणपती बसवण्याचं त्यांचं हे 45वं वर्ष आहे। हिंदू मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित इथे गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात। हे परंपरा पहिल्यापासून ही गणपतीवर मोहरम ही सगळे एकत्र बसवत असतो आणि याची सेवा दोन्हीची बी आम्ही करत असतो। आणि श्रावण महिन्यात आम्ही सगळे मांस किंवा असं काही खरकाट हे असले काही आम्ही खात नाही। आमचा समाज सगळा पाळत असतो आणि दोन्ही बी सण जे काही येणारे आहे तुमचे हिंदू मुसलमानचे आम्ही एकत्र सगळेजण आम्ही बसून करतो। या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। हिंदूंचे सण मुस्लिम करतात तर मुस्लिमांच्या सणात हिंदू खुशीने सहभागी होतात। या गावात गेल्या 44 वर्षापासून मशिदीत गणपती बसवला जातो। न्यू गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। मुस्लिम बांधव मनोमनी गणेशाची पूजा अर्चा करतात। 9 दिवस गोठखिंडीत हा सोहळा असतो। गणेशाच्या आरती वेळेस गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात। यंदाचं हे 45वं वर्ष आहे। पूर्वी काहीतरी असं म्हणतात की पुण्याचं धरण फुटलं होतं आणि त्यावेळेला मोठा पाऊस आलता आणि या ठिकाणी जुन्या लोकांनी गणपती बसवला होता आणि त्या गणपती गळल्यामुळं तिथल्या हिंदू आणि मुस्लिम लोकांनी मशीदमध्ये बसवायचं, एक जागी येऊन मशीदमध्ये बसवायचं गणपती त्यांनी ठरवलं। 1980 साली आम्ही हे न्यू गणेश तरुण मंडळ जे स्थापन केलं त्या मंडळाची वैशिष्ट्य अशी आहेत। 1986 साली मोहरम आणि गणपती एकाच वेळी आलतात। त्यावेळेला आम्ही इथं या ठिकाणी पंजी म्हणजे आम्ही तिथं पीर म्हणतो, ते पीर आणि गणपती एका जागी बसवून त्याची मिरवणूक काढली होती। त्यानंतर 2018ला बी मोहरम एका जागी आलतात, त्यावेळेला बी आम्ही पंजाची आणि गणपतीची मिरवणूक काढली होती। 2014ला बकरीद आलता, तर तो बकरीद इथल्या मुस्लिम बांधवांनी असा निर्णय घेतला की आम्ही कुर्बान करणार नाही, फक्त आम्ही नमाज पठण करणार आणि ईद साजरी करणार। आणि तेव्हापासून मुस्लिम समाज जे बकरीद जर आला तर त्यावेळी ते बकरीद साजरा करत नाहीत, फक्त नमाज पठण करतात आणि गणपती झाल्यानंतर बकरीद कुर्बान करतात। याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाव अशा दोन्ही समाजातील युवक खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रम राबवतात। बऱ्याच वर्षी झाले तर आम्ही गणपती बसवतो आणि गणपतीवर मोहरम आला तर मोहरम पीर एक जागीच बसवतो आम्ही। आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहे, एकामेकाला सहभाग करतो आणि एकमेकांना आम्ही एकता आहे। आम्ही दिवाळी सण करतो, पाडवा सण करतो, मोहरम सण करतो आणि गणपती बी आम्ही सेवा करतो। आम्ही सगळी एक आहे। बहता है खून गीता से निकलता है खून कुरान से, बहता है खून गीता से निकलता है खून कुरान से, ना हिंदू ना मुसलमान का इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का, असं हे न्यू गणेश मंडळ कार्य करते। या मंडळाचा आदर्श देशाने घ्यावा असं काम येथे गोठखिंडीमध्ये सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।